सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ. सीएनजी प्रति किलो 2.5 रुपयांनी महाग. सीएनजी 94 रुपये 75 पैशांनी महागला. हिंगोलीमध्ये इंधन टंचाईचा गरोदर महिलेला फटका. डिझेल नसल्याचं कारण देत रुग्णवाहिका नाकारल्याचा कुटुंबाचा आरोप. प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू. नागपुरात 24 तासात उष्माघाताचे 10 बळी गेल्याचा संशय. रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आढळले 5 मृतदेह. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार. बंगळुरू आणि गुजरातमध्ये इबोलाचे 2 संशयित रुग्ण. एका रुग्णाचा मुंबईतून गुजरातमध्ये प्रवास. दोन्ही संशयित रुग्ण आयसोलेशनमध्ये. महायुतीमध्ये विधान परिषदेच्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याच्या जागेवरून तिढा. नाशिक, छत्रपती संभाजीनगरसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच. पुण्यासाठी राष्ट्रवादी भाजप आग्रही. दिल्लीमध्ये अमित शहांची नेत्यांशी चर्चा. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. काँग्रेस 7 ते 8, ठाकरेंच्या शिवसेनेला 5 ते 6 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. आदित्य ठाकरेंचा आक्रमक पवित्रा. ग्रीन झोनसह सुधार समितीच्या 4 प्रस्तावांवर महापालिकेची माघार. मिलिंद नार्वेकरांच्या फडणवीसांना फोन नंतर शिंदेंना चेकमेट केल्याची चर्चा. कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. दिल्लीमधल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. 10 लाख टन कांदा खरेदी केंद्राकडे मागणी. सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्र्यांना अपेक्षा. नाफेड कांदा खरेदीमधील केंद्र वाटपावरून वादाची शक्यता. प्रमुख कांदा उत्पादक तालुक्यांना डावलून मर्जीतील केंद्रांना महत्त्व दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस. सरकारकडून कुठलाच निरोप आला नसल्यामुळे जरांगेंनी बोलावली पत्रकार परिषद. 30 तारखेच्या उपोषणासंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये नवी अपडेट समोर. मनोज शिरुरेच्या फ्लॅटवर विशेष क्लासेस भरत असल्याची माहिती. पीव्ही कुलकर्णी घ्यायचा विशेष क्लासेस. देशभरात बकरी ईदचा उत्साह. संवेदनशील भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त.